नमस्कार, मी गिरीश पाई तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे उमेद स्किल्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शी लिप्स या नवीन ॲपबद्दल माहिती बघणार आहोत. आपण आजपर्यंत लोकोस या ॲपमध्येच काम केलेलं आहे. आपण लोकोस या ॲपशी फ्रेंडली झालेलो आहोत. म्हणजे आपल्याला लोकोस हे ॲप जे आहे ते कसं वापरायचं आहे, त्यात काय माहिती भरायची आहे, सगळं माहिती झालेलं आहे. तर या लोकोसप्रमाणेच आपल्या अभियानाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या काही सुविधा ज्या आहेत, उदाहरणार्थ PG असेल, CHC असेल म्हणजेच कस्टम हायरिंग सेंटर असेल, किंवा IFC असेल, SVEP असेल, तर अशा प्रकारचे काही गोष्टी ज्या आहेत तर त्यांची माहिती वेगळ्याने भरण्यासाठी हे ॲप करण्यात आलेलं आहे. या ॲपमध्ये आपल्याला ती माहिती भरायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शी लिप्स म्हणजे काय आहे, हे नाव का दिलं, याचं लॉंग फॉर्म काय आहे ते बघून घेऊयात. ॲक्च्युली शी लिप्स म्हणजे प्रत्येक अक्षराचा एक फुल फॉर्म आहे, तो मी तुम्हाला सांगतो. सेल्फ हेल्प एंटरप्रिनर्स, लाईव्हलीहुड्स अँड एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स फॉर प्रॉस्पेरिटी अँड सस्टेनेबिलिटी, असं हे SHE-LEAPS असं शी लिप्स नावाचं हे ॲप आहे. तर हे ॲप आपल्याला कुठून डाउनलोड करायचं आहे तर प्ले स्टोअरवरून. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात प्ले स्टोअरवर. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इथे आपण सर्चमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला इथे शी लिप्स असं टाईप करू, SHE-LEAPS, तर हे शी लिप्स नावाचं हे ॲप आपल्यासमोर ओपन होईल, समोर दिसेल. ॲक्च्युली मी ते इन्स्टॉल करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे माझ्यासमोर इथे ओपनचं ऑप्शन आलेलं आहे. तुमच्याकडे इन्स्टॉलचं ऑप्शन येईल, तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी याला ओपन करतो. तर हे शी लिप्स हे ॲप असं दिसतं. त्याचा पहिला इंटरफेस, पहिलं पेज जे आहे ते असं दिसतं. इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इनचं ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर करायचं नाही आहे, इथे लॉग इन करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे लॉग इनचं ऑप्शनला क्लिक केल्यानंतर लोकोसचंच लॉग इन जे आहे ते आपल्याला इथे समोर दिसतं. म्हणजे काय आहे तर आपल्याला इथे लोकोसमध्ये जे युजर नेम आणि पासवर्ड आपण तयार केलेले आहेत तेच इथे वापरायचे आहेत. उदाहरणादाखल एका CRPचा युजर ID मी इथे वापरतो, युजर नेम, ज्यांच्याकडे प्रोड्युसर ग्रुप आहे. साइन इन केलं, पासवर्ड त्यांचाच निवडला मी, तो पण साइन इन केला. आणि आता आपलं शी लिप्स हे ॲप जे आहे ते ओपन होतं. भाषा पुन्हा जसं लोकोसमध्ये विचारतं तसंच इथे पण विचारलं. आपण इंग्लिश बाय डिफॉल्ट आहेच आहे पहिल्यापासून, मराठी भाषा निवडली, कंटिन्यू केलं. क्रिएट पिन विचारलं. इथे आपण पिन 1 2 3 4 5 6 सेम कन्फर्म पिनमध्ये 1 2 3 4 5 6 असं टाकणार, कंटिन्यू करणार. मग इथे आपल्याला ऑप्शन्स दिसतात. प्रोड्युसर ग्रुप, एंटरप्रिनर अँड एंटरप्राइज प्रोफाईल, क्लस्टर मॅनेजमेंट म्हणजे IFCची माहिती, कस्टम हायरिंग सेंटर, त्याचबरोबर आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना, अशा या 5 प्रकारची माहिती आपल्याला इथे भरायला दिसते. तर सगळ्यात प्रथम आपण प्रोड्युसर ग्रुपची माहिती आपल्याला भरायची आहे, त्याच्यामुळे आपण तेच ओपन करू. प्रोड्युसर ग्रुपला क्लिक केल्यानंतर आता इथे प्रत्येक CRPला मी रोल असाइन केलेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला उद्योग मित्र, केडर उद्योग मित्र आणि रिक्वेस्ट न्यू रोल असे ऑप्शन्स दिसत आहेत. आपल्याला उद्योग मित्र या ऑप्शनमधून प्रोड्युसर ग्रुपची माहिती भरायची आहे. सगळ्याला रोल असाइन करून दिलेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या लॉग इनला उद्योग मित्र हे ऑप्शन दिसेल. उद्योग मित्राला ज्यावेळेस मी क्लिक करेन त्यावेळेला पहिल्यांदा इथे तो परवानगी विचारेल लोकेशनसाठी. सगळ्यात वरचं ऑप्शन जे आहे व्हाईल युझिंग दी ॲप, त्याला क्लिक करायचं, लोकेशनची परवानगी द्यायची आहे त्यांना. त्यानंतर हे थोडं डाउनलोडिंग होईल. होम पेजवर आल्यावर इथे खाली कोपऱ्यात होम दिसते. होम पेजवर आल्यावर इथे वरच्या बाजूला बघा एक बाहुल्याचं चित्र आहे काळ्या रंगामधलं, त्याच्यावर क्लिक करायचं. 2 नंबरचं ऑप्शन आहे चेंज लँग्वेज, त्याच्यावर क्लिक करायचं तुम्ही आणि आपली भाषा मराठी होऊन जाईल. ज्या वेळेला बफरिंग पूर्ण होईल त्यावेळेला हा समोर आपल्याला एक इंटरफेस दिसेल, याला डॅशबोर्ड म्हणतात. हा डॅशबोर्ड जो आहे तो PG ग्रुपची तुम्ही जी माहिती भरलेली आहे त्याच्याबद्दल इथेच तुम्हाला समोर दाखवेल. PG समरीमध्ये बघा आजच्या तारखेमध्ये टोटल PG 0 दाखवत आहे, कारण अजून माहिती भरलेली नाही आहे. त्यापैकी अप्रूव्ड किती आहेत, पेंडिंग किती आहेत आणि रिजेक्ट किती झालेले आहेत असं माहिती आपल्याला वर आकड्यांमध्ये दिसेल.
त्याचबरोबर क्विक ॲक्शन्समध्ये ॲड पी जी, तुम्हाला इथे पी जी ॲड करायचं असेल तर इथून ॲड करू शकताय. ॲड बायर, ॲड सप्लायरची माहिती तुम्ही इथून ॲड करू शकताय. सध्या आपल्याला फक्त पी जी प्रोफाईल भरायचे आहेत आणि त्यांचे अप्रुव्हल घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं आपण बाकी गोष्टींकडे न जाता सध्या ज्या आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत त्याच्याकडे जाऊयात. तुम्ही इथे रिसेंटली ॲडेड पीजीज असे इथे खाली दिसतंय तुम्हाला. काही पीजीज, काही म्हणजे मायग्रेटेड असं वर लिहिलेलं आहे. मायग्रेटेड पीजीज म्हणजे MKSP अंतर्गत तयार करण्यात आलेले पीजी जे आहेत त्या पीजींना मायग्रेटेड पीजी असं म्हटलं जातं. या पीजींची यादी इथे तुम्हाला दिसते. जर पूर्ण यादी बघायची असेल तर व्ह्यू ऑल या बटनवर क्लिक करायचं. इथे आपल्याला जालना तालुक्यामधले एकूण 52 पीजी आहेत, ते सगळ्या पीजींची नावं आपल्याला इथे दिसतील. तर हे तेवढं सगळं तुम्हाला बघण्यापेक्षा इथे फिल्टरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं. ग्रामपंचायतींची नावं येतील, त्यानुसार आपण आपली ग्रामपंचायत सिलेक्ट करायची. उदाहरणार्थ मी ज्या ICRPचं लॉग इन वापरलेलं आहे तिचं गाव आहे पीर कल्याण, म्हणून मी ते सिलेक्ट केलं, अप्लाय केलं त्याला. तर पीर कल्याणमधल्या 3 पीजींची नावं मला इथे दिसली. सुपर कापूस उत्पादक संघ हे डबल झालेलं आहे, तुम्हाला जो योग्य वाटेल तो ठेवायचा, बाकीचा जो आहे तो डिलीट करून टाकायचा. तो कसं करायचं ते पण सांगेन मी. दुसरा आहे निशिगंध फूल उत्पादक संघ. तर इथून तुम्ही व्ह्यू इन्फो बटन जे आहे त्या व्ह्यू इन्फो बटनला क्लिक करू शकता. किंवा जर नवीन पीजी तयार झालेला असेल, ज्यावेळेला आपल्याला भविष्यामध्ये हे सगळे प्रोफाईल्स भरल्यानंतर नवीन पीजी जे NRETPमध्ये तयार झालेले आहे त्यांची पण एंट्री करायची आहे, त्यावेळेला इथे ॲड पीजीज नावाचं बटन आहे, त्या बटनला क्लिक करायचं आणि नवीन पीजी भरायला सुरुवात करायची, त्याची माहिती भरायला. तर सध्या निशिगंध फूल उत्पादक संघ जर आपण बघायचं म्हटलं तर व्ह्यू इन्फो या बटनवर क्लिक करायचं. तिथे बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पुन्हा त्याची डिटेल्स दिसते. पीजी नेम इन लोकल लँग्वेज काय असेल तर पीजी टाईप कोणता आहे, फार्मचा आहे, फार्म बेस आहे तो. डेट ऑफ फॉर्मेशन हे गोष्टी ऑटोमॅटिक आलेल्या आहेत. निशिगंध फूल उत्पादक संघाच्या पुढे जे 3 डॉट आहेत त्याच्यावर जर क्लिक केलं तर सबमिट फॉर अप्रुव्हल हे एक ऑप्शन येतं आपल्याला. हे कधी करायचं आपल्याला, ज्यावेळेला आपण याची पूर्ण प्रोफाईल भरू त्यावेळेला आपल्याला ते सबमिट करायचं. प्रोफाईल कुठून भरायची आहे तर व्ह्यू कंप्लीट प्रोफाईल या बटनवर आपण क्लिक करायचं. इथे तुम्हाला बेसिक डिटेल्स, बँक ॲड्रेस, प्रोडक्ट डिटेल्स, कलेक्शन पॉईंट, फायनान्शियल समरी, फंड सपोर्ट आणि ऑफिस बेअरर असे 8 प्रकारचे टॅब्स दिसतील. आपण टॅब म्हणू त्याला. टॅब म्हणजे 8 प्रकारची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. बेसिक डिटेल्समध्ये सर्वप्रथम आपण पीजी नेम ॲटोमॅटिक आलं, पीजी नेम इन लोकल लँग्वेज ॲटोमॅटिक आलं, असोसिएटेड CLF असे एक ऑप्शन आहे. आणि इथे तुमचं मराठीमध्ये सगळे नावं आलेले आहेत. संलग्न CLF, आपला CLF कोणता आहे तो निवडायचा आहे. प्रगतशील महिला प्रभाग संघ, स्थापनेची तारीख आलेली आहे, पीजी प्रकार ॲटोमॅटिक आलेला आहे आणि पुढील हे बटन क्लिक करायचं आहे तुम्हाला. आता इथे पीजी हे बटन क्लिक केल्यानंतर बघा मूलभूत तपशील जो आहे तो हिरवा झालेला आहे. आपण पुढच्या पेजवर आलो आहे, बँक डिटेल्सवर. बँक डिटेल्सवर आल्यावर आपण इथे 3 डॉट जे आहेत त्याच्यावर क्लिक करायचं. एडिट हे ऑप्शन येतं. एडिट ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे त्या पीजीच्या अकाउंट्सची माहिती भरल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही खाते क्रमांक इथे भराल आणि पुन्हा खाते क्रमांकाची पुष्टी करा. ज्यावेळेला तुम्ही खाते क्रमांक योग्य भरलेला असेल तरच इथे असं हिरव्या रंगामध्ये टिक मार्क येईल आणि लिहिलेलं असेल की खाते क्रमांक समान आहे. जर इथे तुम्ही खाते क्रमांक चुकवला तर अशी फुली येईल आणि अकाउंट नंबर नॉट सेम म्हणजे वरचा खाते क्रमांक आणि खालचा खाते क्रमांक हा चुकलेला आहे असं तो सांगेल. ज्यावेळेला करेक्ट कराल त्यावेळेला तो समान आहे असं सांगतं. खाते उघडण्याची तारीख पण त्याची ऑटोमॅटिक आलेली आहे. इथे मात्र आपल्याला पासबुकचे पहिले पान अपलोड करावे लागणार आहे. हे अपलोड करायचं आणि स्थिती जी आहे सक्रिय किंवा निष्क्रिय तर नसणारच, सक्रिय जे आहे ते निवडायचं आहे तुम्हाला आणि जतन करा या बटनवर क्लिक करायचं आहे. तर आपण इथे उदाहरण म्हणून ही एक इमेज घेऊयात. तर या इमेजसाठी तुम्ही JPEG किंवा PDF ही फाईल तुम्ही वापरू शकता. इथे बघा जतन करा हे बटन जे आहे ते निळ्या रंगामध्ये आलेलं आहे. तात्पुरत्या स्वरूपात मी सध्या याला जतन करतो. जतन केल्यानंतर स्थिती ॲक्टिव्ह आहे. बँकेची माहिती आपण इथे भरली. आता पुढील या बटनवर गेल्यानंतर पत्त्याचा प्रकार निवडा. परमनंट घ्यायचं आहे. ॲट पोस्ट पीर कल्याण हे ऑटोमॅटिक नाव आलेलं आहे. ग्रामपंचायत ऑटोमॅटिक आली, गाव ऑटोमॅटिक आलं,
पिनकोड प्रविष्ट करा म्हणते. ज्या ज्या ठिकाणी लाल रंगाचे स्टार आहेत ते आपल्याला कंपल्सरी भरायचं आहे. आपण हे पिनकोड जालन्याचा टाकलेला आहे. आता इथे अक्षांश आणि रेखांश जे आहे, मी इथे जालन्यात बसून हा व्हिडिओ तयार करतोय, त्याच्यामुळे इथे अक्षांश रेखांश जालन्याचे आलेले आहेत. पण तुम्हाला अक्षांश रेखांश जे आहेत ते जालन्याचे न भरता पिरकल्याणमध्ये ही माहिती भरायची आहे. म्हणजे त्या प्रॉपर ग्रामपंचायतमध्ये ही माहिती भरायची आहे. ज्या ठिकाणी PG आहे त्या गावात ही माहिती भरायची आहे. मग इथे तुम्हाला त्या गावाचे अक्षांश आणि रेखांश दिसायला लागतील. पुढील ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर उत्पादनाचा तपशील, इथे उत्पादनं जोडायची आहेत तुम्हाला. चला एक उत्पादन जोडूया. तुम्ही या PGमध्ये 8 उत्पादने जोडू शकता असं त्यांनी आपल्याला सूचना केलेली आहे. तर उत्पादने जोडा या बटनवर क्लिक करायचं. वर्गवारी सांगेल तो उत्पादन कोणत्या प्रकारचं आहे. ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, ॲक्वा फार्मिंग, हॉर्टिकल्चर, नॉन फार्म, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, ट्रेडिंग आणि NTFP इतके सगळे ऑप्शन्स याच्यामध्ये आहे. हॉर्टिकल्चर घ्यायचं. हॉर्टिकल्चर म्हणजे फळबाग. याच्यात उपश्रेणीमध्ये इथं फ्लोरिकल्चर आपल्याला दिसेल. फ्लोरिकल्चर निवडा. उत्पादनाचे नाव, तर कोणतं निशिगंध आहे, निशिगंधाला इथं आता जास्मिन, मारीगोल्ड, रोज याच्यामध्ये निशिगंध नाही आहे. अदर फ्लॉवर निवडा. हा प्राथमिक उत्पादक संघ म्हणून संचयित करा. याला होय करायचं. मूल्यवर्धन उपक्रम कोणता आहे बाबा. कलेक्टिव्ह मार्केटिंग आहे का ड्राइंग, ग्रेडिंग, लेबलिंग, पॅकेजिंग, प्रोसेसिंग, सॉर्टिंग, स्टोरिंग, वेइंग हे ऑप्शन्स बघायचे. कलेक्टिव्ह मार्केटिंग आहे उदाहरणार्थ, म्हणून ते निवडायचं. दुसरं असेल तर दुसरं पण आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये मल्टिपल आपण सिलेक्ट करू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे. आता समजा हे निवडलं आपण. जतन करा म्हणालो, ही माहिती जतन होईल अशा प्रकारे. अजून ॲड करायचं असेल तर इथून ॲड करू शकतो आपण उत्पादने जोडामधून. पुढील ठिकाणी गेलो, संकलन बिंदू. आता इनकम्प्लीट डेटा आहे याच्यामध्ये सध्या, तर हा एडिट करायचा आहे आपल्याला. एडिट संकलन बिंदूचे नाव निशिगंध फुल उत्पादक संघ, पत्ता आलेला आहे. पिनकोड प्रविष्ट करायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर जतन करा म्हणून येईल, पुढील म्हणून येईल. बस पुढे आलो आपण आर्थिक सारांशमध्ये. आता आर्थिक सारांश जोड्यामध्ये इथे आहे शिल्लक घेण्याची तारीख. तर इथे शिल्लक घेण्याची रक्कम जी आहे, शिल्लक घेण्याची तारीख जी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ज्या दिवशी मीटिंग घेतलेली आहे ती तारीख इथे टाकायची आहे. उदाहरणार्थ PGची मीटिंग आपण घेतलेली आहे बघा 2026 समजा. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतली आहे जूनमध्ये. तर ती जूनमधली कोणती तारीख असेल ती तारीख आपण इथे टाकायची आहे. त्या तारखेला हातात रोख रक्कम किती होती ती टाकायची आहे. मी आता डमी आकडे टाकतो आहे, खरी माहिती नाही आहे. तुम्ही खरी माहिती टाकायची इथे. शिल्लक साठ्याची रक्कम किंमत किती आहे. शिल्लक साठा जो आहे आपल्याकडे माल जो आहे तो त्याची किंमत किती आहे ते आपल्याला इथे टाकायची आहे. समजा एवढं माल आपला माल शिल्लक आहे. बँकेचं नाव आहे, खाते क्रमांक आहे आणि बँकेत रोख रक्कम आपली किती आहे PGच्या नावावर ते आपल्याला इथे टाकायची आहे. हे जतन करा म्हणून ऑप्शन येईल. जतन केल्यानंतर इथे सगळं डिटेल आपल्याला दिसेल, आपण जी भरलेली माहिती आहे ती. त्याच्यानंतर पुढील हे ऑप्शन निवडल्यानंतर निधी सहाय्यामध्ये येऊ आपण. त्या निधी सहाय्य या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला सहायता कुठून मिळाली PGसाठी ते लिहायचं आहे. MKSP कडून आपलं PG तयार झालेलं आहे आणि MKSP कडून आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती मिळालेले आहेत रक्कम ती लिहायची आहे इथे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण 50,000 दाखवू. निधी मिळाल्याची तारीख विचारलेली आहे त्यांनी. तर निधी मिळाल्याची तारीख आपण म्हणजे जी मिळालेली ज्या तारखेला निधी मिळालेला आहे ती तारीख इथे प्रविष्ट करायची आहे. जतन करायचं. एक लिहिला कॅपिटल सपोर्ट, दुसरा आपल्याला MKSP मधूनच वर्किंग कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चर मिळाला. आता वर्किंग कॅपिटल निवडायचं.
वर्किंग कॅपिटलला पण आपल्याला निधी मिळालेला आहे तो इथे घ्यायचा. निधी मिळाल्याची तारीख ही घ्यायची आपण, म्हणजे मग अडचण येणार. ओके, जतन करा. मग आता वर्किंग कॅपिटल सपोर्टमध्येच आपल्याला इथे कॅपिटल सपोर्ट एक इन्फ्रास्ट्रक्चर आणि वर्किंग कॅपिटल अशा 2 अमाऊंट आपण इथे घेतलेले आहेत. पुढील या ऑप्शनवर गेल्यानंतर कार्यालय वाहक असं आहे इथे सध्या कोणतेही पदाधिकारी जोडलेले नाहीत. इथे कशामुळे जोडलेले नाहीत, कारण आपण मेंबर ॲड केलेले नाही. पुढील याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोफाईल जतन करा असं ऑप्शन येईल. त्याला क्लिक केल्यानंतर आपलं प्रोफाईल जे आहे ते सेव्ह होईल. आता इथपर्यंत प्रोफाईल कसं भरायचं हे तर आपण बघितलं. आता मेंबर जोडायचे ते बघूयात आपण. ज्या वेळेला आपण या पेजवर येतो वापस, इथे खाली तुम्हाला सदस्य जोडा असं लिहिलेलं दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली ग्रामपंचायत इथे निवडायची आहे. मी पीर कल्याणची माहिती भरतोय त्याच्यामुळे मी पीर कल्याण निवडलं. गाव पीर कल्याण निवडलं. आता गटाचं नाव निवडायचं. इथे बघा गटांची यादी आहे. या गटांच्या यादीपैकी इथे आपण CRPचाच गट घेऊ. जिजामाता हा गट आहे. गटामध्ये CRPचं नाव जे आहे तेच घेऊयात. PGमध्ये प्रविष्ट किंवा PGमध्ये भरती होण्याची तारीख त्यांची जी आहे ती तारीख इथे घ्यायची आहे. ती तारीख निवडल्यानंतर PGमधलं त्यांचं पद कोणतं आहे ते पद इथे सिलेक्ट करायचं आहे. त्या मेंबर आहेत का, अध्यक्ष सचिव आहेत का, कोषाध्यक्ष आहेत, ते पद त्यांचं सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे चालू ठेवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एवढी माहिती बेसिक भरल्यानंतर इथे आपल्याला डिटेल दिसतं. मूलभूत माहिती त्यांची आपण काय काय भरलेली आहे ती, आणि त्याच्यानंतर खाली अतिरिक्त तपशील सदस्य जतन करा हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पदव्युत्तर सदस्य जतन केला म्हणजे एक सदस्य जतन केला. नवीन जोडायचं असेल तर नवीन जोडू शकतो इथेच लगे, नाही तर घरी परत जा असं म्हटल्यानंतर या पॉईंटला आपण येतो. अशा प्रकारे आपण आपले PGमधले 15 सदस्य जे आहेत त्यांची माहिती आपण इथे भरायची आहे. सगळे 15 सदस्य भरल्यानंतर, सगळी परिपूर्ण माहिती भरल्यानंतर या इथे क्लिक करायचं आहे आणि मंजुरीसाठी सादर करा या बटनला क्लिक करायचं आहे. त्यावेळेला तुमचा उत्पादक गट जो आहे तो मंजुरीसाठी येईल आणि त्याला मंजुरी मिळेल. तर हे आहे PGची म्हणजे उत्पादक गटाची माहिती भरण्यासाठीचा व्हिडिओ. काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये लिहा. या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही मला लिहू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाईल. धन्यवाद. यासारखे लोकोस आणि लखपती दीदी संदर्भातील उपयुक्त व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.